मित्रांनो नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. टेक्नॉलॉजी फंड म्हणजे काय? टेक्नॉलॉजी फंड म्हणजे सेक्टर फंड असतात. हे सेक्टर फंड जे आपल्या टोटल ॲसेटच्या 80% पैसे हे एकाच सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करतात. जसे की फार्मा, IT, बँकिंग. सेक्टर फंड खूपच जास्त व्होलाटाईल, रिस्की असतात. म्हणून यांचा पोर्टफोलिओ हा खूपच कॉन्सन्ट्रेट असतो. म्हणजेच या सगळ्या सेक्टर फंडचा एक काळ असतो, त्याला बोलतात बिझनेस सायकल. त्यात ते कधी वर जातात तर कधी खाली येतात. म्हणजे ते एकाच डायरेक्शनमध्ये खूपच जास्त वर किंवा खूपच जास्त खाली जात नाही. जसा त्यांचा परफॉर्मन्स असतो त्या हिशोबाने ते कधी वर कधी खाली ह्या पद्धतीने परफॉर्म करत असतात. त्यामुळे सेक्टर फंडमध्ये इन्व्हेस्ट करताना त्यांचा जो डिक्लाईन, त्यांचा जो खूपच डाऊन परफॉर्मन्सचा काळ असतो, अशा वेळेस तुम्ही तर त्याच्यात इन्व्हेस्टमेंट सुरू केली तर येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा खूपच फायदा होऊ शकतो. आणि सध्या मार्केटची जी कंडिशन चालू आहे त्यामध्ये ह्या टेक्नॉलॉजी फंड किंवा हे जे टेक्नॉलॉजी सेक्टर आहे हे सध्या खूपच डाऊन आहे. चांगली अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला टेक्नॉलॉजी फंडमध्ये किंवा सेक्टर फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. त्यासाठी खूप रिसर्च स्टडी केला पाहिजे, कारण हे फंड खूपच व्होलाटाईल आणि रिस्की कॅटेगरी आहे इन्व्हेस्टमेंट सुरू करण्यासाठी. आणि याचा काळ कमीत कमी तुम्ही 10 वर्षे जरी याच्यात इन्व्हेस्टमेंट ठेवली पाहिजे. तर बघूया आपण याच्यात कोणकोणते बेस्ट टेक्नॉलॉजी फंड आहेत ज्यामध्ये तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. त्याचा पहिला फंड आहे ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंड. तर या फंडची कॅटेगरी आहे इक्विटी सेक्टरल थीमॅटिक टेक्नॉलॉजी फंड. या फंडची ॲसेट अंडर मॅनेजमेंट आहे 8,478 करोड. ह्या फंडची नॅव सध्या चालू आहे 150.56. ह्या फंडचा एक्सपेन्स रेशो आहे 0.71%. तसेच हा फंड सुरू होऊन 9 वर्ष 4 महिने झाले आहेत. म्हणजेच हा फंड जानेवारी 2013 साली सुरू झाला आहे. आणि ह्या फंडचे मॅनेजर आहेत वैभव दुसाड. हा फंडचा बेंचमार्क आहे S&P BSE टेक TRI. तर आपण बघूया ह्या फंडचं मार्केट कॅप वाईज कसं ॲलोकेशन आहे. लार्ज कॅपमध्ये 80%, मिड कॅपमध्ये 10% आणि स्मॉल कॅपमध्ये 3%. अशा पद्धतीने यांचं मार्केट कॅप वाईज ॲलोकेशन आहे. यांचं सेक्टर वाईज कसं ॲलोकेशन आहे तर टेक्नॉलॉजी सेक्टरला 82%, कम्युनिकेशन सेक्टरमध्ये 60%, सर्व्हिस सेक्टरमध्ये 4%, कॅपिटल गुड सेक्टरमध्ये 0.51 आणि अदर्समध्ये 0.01. अशा पद्धतीने यांचं सेक्टर ॲलोकेशन केलं आहे. तर टॉप 10 कंपन्या बघू यांच्या पोर्टफोलिओमध्ये. इन्फोसिस 31%, HCL 8%, टेक महिंद्रा 9%, विप्रो 8%, एअरटेल 6%, TCS 6%, एम्फसिस 3%, माइंडट्री 2%, पर्सिस्टंट 1.5% आणि NIITमध्ये 1.34%. अशा पद्धतीने ह्या टॉप 10 कंपन्या आहेत यांच्या पोर्टफोलिओमध्ये. तर ह्या फंडचा परफॉर्मन्स बघूया की जर तुम्ही याच्यामध्ये वन टाईम इन्व्हेस्टमेंट 10,000 रुपये जर तुम्ही हा फंड जेव्हा सुरू झाला त्यावेळेस केली असती तर पहिल्या वर्षी 26% म्हणजे तुमचे 10,000चे 12,500 रुपये झाले असते. 3 वर्षांनी 35%नी 24,775, 5 वर्षांनी 29%नी 36,340 आणि सिन्स इन्सेप्शन म्हणजे हा फंड जेव्हा सुरू झाला आहे त्यावेळेस जर तुम्ही 10,000 रुपये टाकले असते तर त्याचे आता 24%नी 77,400 रुपये तुम्हाला मिळाले असते. सध्या मार्केट खूपच डाऊन चालू आहे, त्याच्यामुळे हा फंड निगेटिव्ह रिटर्न्स दाखवत आहे. हे कॅटेगरी किंवा कुठलाही फंड बघितला तर तो सध्या निगेटिव्ह रिटर्न दाखवतो आहे, पण ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सुरू करण्यासाठी. तर आपण बघूया की SIP इन्व्हेस्टमेंट तुमची 1,000ची प्रति महिना असती तर 1 वर्षांनी यांनी निगेटिव्ह रिटर्न दिले आहेत -9%, 11,400 रुपये झाले असते. 2 वर्षांनी 35%नी 33,000, 3 वर्षांनी 40%नी 63,000 आणि 5 वर्षांनी 32%नी 1,33,000 रुपये झाले असते. या फंडचा आपण रिस्क रेशो बघूया की हा फंड किती रिस्की आहे. तर स्टँडर्ड डेव्हिएशन ह्या फंडचं आहे 23.12 आणि कॅटेगरी एव्हरेज आहे 18.61 आणि बीटा ह्या फंडचा आहे 0.88 आणि कॅटेगरी एव्हरेज आहे 0.87. शार्प रेशो आहे 1.21 आणि कॅटेगरी एव्हरेज आहे 0.59. ट्रेनर्स रेशो आहे 0.31 आणि कॅटेगरी एव्हरेज आहे 0.15 आणि ह्या फंडने अल्फा जनरेट केला आहे 8.49 आणि कॅटेगरी एव्हरेज आहे 2.82. त्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन ही बीटा आहे कॅटेगरी एव्हरेजपेक्षा कमी असले पाहिजेत आणि शार्प रेशो, ट्रेनर्स रेशो आणि अल्फा हे कॅटेगरी एव्हरेजपेक्षा जास्त असले पाहिजेत. तर ह्या कॅटेगरीमध्ये दुसरा फंड आहे टाटा डिजिटल इंडिया फंड. हा पण सुद्धा सेक्टोरल थीमॅटिक फंड आहे. ह्या फंडची ॲसेट अंडर मॅनेजमेंट 5,584 करोड आहे. ह्या फंडची नॅव सध्या 36.27 चालू आहे. या फंडचा एक्सपेन्स रेशो 0.35% आहे आणि हा फंड सुरू होऊन
6 वर्ष 5 महिने म्हणजे डिसेंबर 2015 साली सुरू झाला आहे. आणि ह्या फंडचे मॅनेजर मीता शेट्टी आणि ह्या फंडचा बेंचमार्क आहे निफ्टी IT TRI. तर आपण बघूया हे मार्केट कॅप वाईज ह्या फंडचं कसं ॲलोकेशन आहे. लार्ज कॅप कंपन्यांमध्ये 75%, मिड कॅप कंपन्यांमध्ये 16% आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये 4%. तर आपण सेक्टर वाईज ॲलोकेशन बघूया. टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये 80%, कम्युनिकेशन सेक्टरमध्ये 60%, सर्व्हिस सेक्टरमध्ये 6%, कॅपिटल गुड्समध्ये 2% आणि फायनान्शियलमध्ये 1.47% आपले पैसे गुंतवणूक केलेली आहे. तर यांच्या पोर्टफोलिओमध्ये ज्या टॉप 10 कंपन्या आहेत त्यांचं ॲलोकेशन कसं आहे बघूया. इन्फोसिसला 24%, TCS 10%, HCL 7%, टेक महिंद्रा 6.5%, एअरटेल 6%, L&T इन्फोटेक 4%, पर्सिस्टंट 4%, एम्फासिस 4%, विप्रो 3% आणि NIIT 3%. अशा पद्धतीने यांच्या पोर्टफोलिओमध्ये ह्या टॉप 10 कंपन्या आहेत. तर ह्या फंडचा परफॉर्मन्स बघूया. तर जर तुम्ही याच्यात वन टाईम इन्व्हेस्टमेंट 10,000 रुपये केली असती तर 1 वर्षांनी 24%, 12,400, 3 वर्षांनी 31%, 22,800, 5 वर्षांनी 31%, 38,000 आणि सिन्स इन्सेप्शन जेव्हा फंड सुरू झालं तेव्हा तुम्ही याच्यात 10,000 रुपये टाकले असते तर 22%, 36,000 रुपये मिळाले असते. जर तुम्ही याच्यात 1,000 रुपये प्रति महिना सुरू केलं असतं तर 1 वर्षांनी -9%, म्हणजेच तुमचे 12,000 रुपयाचे 11,381 झाले असते. 2 वर्षांनी 32%, 32,400, 3 वर्षांनी 36%, 60,000 आणि 5 वर्षांनी 31%, 1,29,000 रुपये झाले असते. तर ह्या फंडचा रिस्क रेशो बघूया की स्टँडर्ड डेव्हिएशन ह्या फंडचा आहे 22.52, कॅटेगरी एव्हरेजपेक्षा जास्त आहे. बीटा जवळपास सेम आहे 0.88, शार्प रेशो 1.11, ट्रेनर्स रेशो 0.28 आणि अल्फा 4.97 आहे जे की कॅटेगरी ॲव्हरेजपेक्षा जास्त आहे. तिसरा फंड आहे या कॅटेगरीमध्ये SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटी फंड. हा सुद्धा सेक्टोरल थीमॅटिक टेक्नॉलॉजी फंड आहे. ह्या फंडची ॲसेट अंडर मॅनेजमेंट 2,432 करोड आहे. ह्या फंडची NAV 147.48 चालू आहे. तर ह्या फंडचा एक्सपेन्स रेशो 0.91% आहे. हा फंड सुरू होऊन 9 वर्ष 4 महिने म्हणजे जानेवारी 2013 साली सुरू झाला आहे. या फंडचे मॅनेजर आहेत सौरभ पंत आणि ह्या फंडचा बेंचमार्क आहे S&P BSE टेक TRI. तर मार्केट कॅप वाईज कसं ॲलोकेशन आहे. लार्ज कॅप कंपन्यांमध्ये 78%, मिड कॅप कंपन्यांमध्ये 9% आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये जवळपास 3% गुंतवणूक केलेली आहे. तर सेक्टर वाईज यांचं कसं ॲलोकेशन आहे. टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये 64%, सर्व्हिस सेक्टरमध्ये 13%, कम्युनिकेशन सेक्टरमध्ये 10% आणि कॅपिटल गुड्समध्ये जवळपास 3% यांनी आपले पैसे गुंतवणूक केलेली आहे. तर या फंडच्या ज्या टॉप 10 कंपन्या त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये त्या बघूया. इन्फोसिस 21%, TCS 12%, एअरटेल 10%, मायक्रोसॉफ्ट 8%, HCL 7%, विप्रो 6%, अल्फाबेट 4%, PVR 4%, कॉग्निझंट 3% आणि एनव्हिडिया 3%. मित्रांनो ह्या कॅटेगरीमध्ये हा असा एक फंड आहे जो फॉरेनच्या कंपन्या आहेत म्हणजे फॉरेन इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करतो. जसं मायक्रोसॉफ्ट, अल्फाबेट जी गुगलची कंपनी आहे, एनव्हिडिया. तुम्हाला जर फॉरेन इक्विटीचा एक्सपोजर घ्यायचा असेल टेक्नॉलॉजी फंडमध्ये तर तुम्ही ह्या फंडचा विचार करू शकता. तर ह्या फंडचा आपण रिटर्न्स बघूया की वन टाईम इन्व्हेस्टमेंट 10,000 रुपये केली असती तर 1 वर्षांनी 21%, 12,000, 3 वर्षांनी 29%, 21,000, 5 वर्षांनी 27%, 32,000 आणि सिन्स इन्सेप्शन जेव्हा फंड सुरू झाला आहे तेव्हापासून 22%, 64,000 रुपये मिळाले असते. आणि जर SIP तुम्ही 1,000 प्रति महिना सुरू केली असती तर सेमच 1 वर्षांनी -9% म्हणजे 11,300, 2 वर्षांनी 27%, 31,000, 3 वर्षांनी 31%, 56,000 आणि 5 वर्षांनी जवळपास 28%, 1,18,000 रुपये मिळाले असते. तर ह्या फंडचा रिस्क रेशो आपण जाणून घेऊया. स्टँडर्ड डेव्हिएशन फंडचा आहे 20.28 आणि बीटा आहे 0.83. स्टँडर्ड डेव्हिएशन कॅटेगरी ॲव्हरेजपेक्षा थोडंसं जास्त आहे, मात्र बीटा कॅटेगरी ॲव्हरेजपेक्षा कमी आहे जी खूप चांगली गोष्ट आहे. शार्प रेशो 1.12, ट्रेनर्स रेशो 0.27 आणि अल्फा 5.89 हे बाकी सर्व कॅटेगरी ॲव्हरेजपेक्षा जास्त आहे. मध्ये चौथा फंड आहे आदित्य बिर्ला सन लाईफ डिजिटल इंडिया फंड. हा फंडसुद्धा सेक्टरल थीमॅटिक टेक्नॉलॉजी फंड आहे. या फंडची ॲसेट अंडर मॅनेजमेंट आहे 3,161 करोड. या फंडची नेट ॲसेट व्हॅल्यू NAV चालू आहे 128.92. या फंडचा एक्सपेन्स रेशो आहे 0.71% आणि हा फंड सुरू होऊन 9 वर्ष 4 महिने म्हणजे जानेवारी 2013 साली हा फंड सुरू झाला आहे. या फंडचे मॅनेजर आहेत कुणाल सेंगॉय आणि ह्या फंडचा बेंचमार्क आहे S&P BSE टेक TRI.
तर मार्केट कॅप वाईज यांचं कसं ॲलोकेशन आहे आपण ते बघूया की लार्ज कॅप कंपन्यांमध्ये 71%, मिड कॅप कंपन्यांमध्ये 19% आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये जवळपास 6% अशा पद्धतीने यांनी पैसे गुंतवणूक केलेली आहे. तर सेक्टर वाईज यांचं ॲलोकेशन बघूया की टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये 80%, कम्युनिकेशन सेक्टरमध्ये 60%, सर्व्हिस सेक्टरमध्ये 5%, कॅपिटल गुड्स सेक्टरमध्ये जवळपास 2% आणि कन्झ्युमर डिस्क्रेशनरी सिस्टममध्ये 1.27 असे आपले पैसे गुंतवणूक केलेली आहे. तर ज्या टॉप 10 कंपन्या यांच्या पोर्टफोलिओमध्ये त्या बघूया. इन्फोसिस 22%, TCS 10%, टेक महिंद्रा 7%, एअरटेल 6%, विप्रो 5%, सायंट 3%, माइंडट्री 2%, NIIT 2%, एम्फासिस 2% आणि KPIT 2%. अशा पद्धतीने ह्या टॉप 10 कंपन्या आहेत यांच्या पोर्टफोलिओमध्ये. तर ह्या फंडचा परफॉर्मन्स बघूया. जर तुम्ही याच्यात 10,000 रुपये वन टाईम इन्व्हेस्टमेंट केली असती तर 1 वर्षांनी 20%, 11,972, 3 वर्षांनी 33%, 23,400, 5 वर्षांनी 29%, 35,300 आणि सिन्स इन्सेप्शन जेव्हा हा फंड सुरू झाला आहे तेव्हा जर तुम्ही याच्यात 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केली असती तर 23%, 70,000 रुपये तुम्हाला मिळाले असते. आणि जर ह्या फंडमध्ये तुम्ही 1,000 प्रति महिना SIP सुरू केली असती तर 1 वर्षात -11% रिटर्न्स म्हणजेच 11,241, 2 वर्षांनी 29%, 31,600, 3 वर्षांनी 35%, 59,400 आणि 5 वर्षांनी 30% तुम्हाला 1,25,000 रुपये मिळाले असते. तर रिस्क रेशो ह्या फंडचा आपण जाणून घेऊया. स्टँडर्ड डेव्हिएशन 21.11 आहे, कॅटेगरी एव्हरेजपेक्षा थोडंसं जास्त आहे. बीटा कॅटेगरी एव्हरेजपेक्षा कमी आहे 0.85, शार्प रेशो 1.23, ट्रेनर्स रेशो 0.31 आणि अल्फा 10.23. तर मित्रांनो, हे होते आजचे बेस्ट टेक्नॉलॉजी फंड आपल्या कॅटेगरीमध्ये. जर तुम्हाला याच्यापैकी कुठल्याही एका फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल प्राधान्य ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंडला देऊ शकता, त्याच्यानंतर टाटा डिजिटल इंडिया फंडला, त्याच्यानंतर SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड आणि त्याच्यानंतर आदित्य बिर्ला सन लाईफ डिजिटल इंडिया फंडला देऊ शकता. तर तुम्ही तुमची स्टडी, तुमचा रिसर्च करून तुम्हाला ज्या पद्धतीने गुंतवणूक करायची आहे तर तुम्ही 4 पैकी कुठल्याही एका फंडमध्ये आपली गुंतवणूक सुरू करू शकता. ही होती आजची माहिती. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल, आजची माहिती आवडली असेल. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण की नेक्स्ट टाइम एखादा व्हिडिओ येईल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. तर भेटूया नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.